नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या सिटी अर्थात चॅम्पियन्स ऑफ टाइम्स या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 भागामध्ये आपण त्या ठिकाणी मराठी भाषेचा उगम, लिपी याच्याबद्दल सविस्तर पाहिलेलं होतं। आज आपण त्याचा तिसरा भाग उर्वरित सेशन मध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर सर्वांनी फोकस करा, व्यवस्थित बघा। देवनागरी लिपी पहा, देवनागरी लिपी याची पार्श्वभूमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा काय म्हणायचं आहे, आर्य जे होते ते स्वतःला देव मानत, बरोबर का? आर्य स्वतःला देव मानत, ते नगरात राहत असल्या कारणाने, बरोबर, आर्य स्वतःला देव मानत आणि ते नगरात राहत असल्या कारणाने नगरात राहणाऱ्या देवांची लिपी याला आपण देवनागरी लिपी म्हणणार आहोत, बरोबर। आर्य स्वतःला देव मानत आणि ते नगरात राहत असल्या कारणाने या लिपीला आपण देवनागरी लिपी म्हणणार आहोत। आता बघा, बाळबोध लिपी काय आहे? लहान मुलांना सहज लिहिता वाचता येईल, लहान मुलांना सहज बोध होईल म्हणजे काय, समजेल, त्यालाच आपण बाळबोध लिपी म्हणणार आहोत। जी लिपी लहान बाळांना समजेल त्या लिपीला आपण बाळबोध लिपी म्हणणार आहोत, बरोबर का? आता पुढचा मुद्दा या ठिकाणी फोकस करा बघा। ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपी परिपूर्ण लिपी मानतात, बरोबर का? या लिपीमध्ये ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्या कारणाने याला आपण परिपूर्ण लिपी मानतो। पण अपवाद याच्यामध्ये काय आहे बघा, च, छ आणि झ हे या ठिकाणी अपवाद आहेत। कारण काय, तर याचा उच्चार जसा आपण चल असं म्हणतो, बरोबर का? चला, बघा, चल, चल, चमच, चमच, एकच त्या ठिकाणी शब्दाचा, त्या ठिकाणी ह्या अक्षराचा 2 प्रकारे उच्चार होतो। छत्री, बघा काय म्हणणार आहोत आपण, छत्री, आणि कोणी कोणी आपण त्या ठिकाणी छतरी, छत्री असं म्हणतो। अशा प्रकारे हे 3 त्या ठिकाणी अक्षर, त्या ठिकाणी वर्ण ह्या स्वतंत्र चिन्हाला अपवाद आहेत। आता पुढे वळूया आपण। बघा विद्यार्थी मित्रांनो, याही पेक्षा आपण त्या ठिकाणी ट्रिक्स पद्धतीने जर तुम्ही सरळ सेवेची कोणतीही एक्झाम देत असेल तर गणित बुद्धिमत्तेच्या संदर्भात आपलं LC अकॅडमी तुम्हाला अतिशय ट्रिक्स आणि सोप्या पद्धतीने शिकवल्या जाते। त्या चॅनलला सुद्धा तुम्ही आवर्जून भेट द्यायची आहे। बघा, मोडी लिपी, मोडी लिपी म्हणजे काय, देवनागरीच्या संदर्भात आपण पाहूया, बरोबर का? देवनागरी ही लिपी काही काळ मुरड घालून, म्हणजे काय, तिला मुरड म्हणजे एक प्रकारचे आपण मुरपा किंवा फोल्ड म्हणणार आहोत, मुरड घालून लिहिल्या जात असे, म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत, मोडी लिपी असं म्हणणार आहोत। बघा आता पुढे जाऊया। भाषेचे 2 प्रकार पडतात, प्रामुख्याने भाषेचे 2 प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। बघा एक पॉइंट तुम्ही ऍड करा तुमच्या नोट्स मध्ये, या ठिकाणी धाव लिपी पहा। देवनागरी लिपीला सुद्धा आपण धाव लिपी, जसं मोडी लिपी म्हणलो तसं धाव लिपी। कारण काय सर, तर ही लिपी भरभर त्या ठिकाणी जलद प्रकारे लिहिता येते। आपण काय भराभरा किंवा जलद लिहिता येते, त्या कारणाने आपण याला धाव लिपी असे सुद्धा म्हणणार आहोत। शब्द प्रश्न तुम्हाला विचारल्यास परीक्षेमध्ये तुम्ही न चुकवता त्या ठिकाणी धाव लिपी म्हणजे काय, जलद प्रकारे लिहिता येणारी लिपी असं त्या ठिकाणी उत्तर देणं अपेक्षित आहे। पहा, भाषेचे 2 प्रकार पाहणार आहोत। पहिला प्रकार काय आहे, स्वाभाविक भाषा किंवा त्याला आपण नैसर्गिक भाषा म्हणणार आहोत। स्वाभाविक म्हणजे नॅचरली। आता मी तुमच्या समोर त्या ठिकाणी स्वाभाविक बोलतो, आपण सहज बोलता बोलता म्हणतो जेवण झालं का, त्या ठिकाणी कुठं चाललास असं आपण सहज विचारतो, म्हणजे याला पुरावा नसतो। स्वाभाविक म्हणजे आपण बोलून जातो, त्याला आपण पुरावा ठेवत नाही। एक प्रकारचे हावभाव, पशु पक्ष्यांचे आवाज पहा। मी त्या ठिकाणी तुमच्या जवळ कोणी सेशन पाहत असेल तर तुम्ही सहज मुलाबाळांना त्या ठिकाणी असं हावभाव करता,
जेवण झालं असं विचारायचं असेल तर आपण असं म्हणतो. म्हणजे काय तर आपण हावभाव करतो, ह्याला काय म्हणणार आपण स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. मग पशु पक्ष्यांचा आवाज सुद्धा त्या ठिकाणी काय आहे नैसर्गिक आहे. प्राण्यांचा आवाज सुद्धा त्या ठिकाणी स्वाभाविक किंवा नैसर्गिक आहे. त्याला आपण पुरावा लिहू शकत नाही, पुरावा ठेवू शकत नाही, कोणत्या ग्रंथामध्ये त्याला आवाजाला ग्रंथबद्ध करून ठेवू शकत नाही. बरोबर का. आता बघा खुणांच्या भाषेला नैसर्गिक भाषा समजतात. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील खुणांच्या भाषेला काय म्हणतात. जसं आपण म्हणलो एखाद्या मुलांना शांत बस जेवण झालं का, तर ह्या खुणांच्या भाषेला नैसर्गिक किंवा आपण स्वाभाविक भाषा म्हणणार आहोत. अपेक्षा करतो की तुम्हाला व्यवस्थित समजत असेल. वळूया पुढच्या पॉइंट कडे आपण वळूया. पहा दुसरा प्रकार भाषेच्या संदर्भात या ठिकाणी आपण पाहू. बघा या ठिकाणी दुसरा प्रकार कृत्रिम काय म्हणणार आहोत आपण कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. पहा भाषेचे दोन प्रकारामध्ये दुसरा प्रकार कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. आता कृत्रिम काय आहे एक प्रकारचा बनाव नकलीपणा बनावट म्हणजे बनवा बनवी किंवा एक प्रकारचं त्याला पुरावा असतो. म्हणजे कृत्रिम भाषेला काय पुरावा असतो विचारतील तुम्हाला. मग पुरावा म्हणजे आपण काय ठेवू शकतो. एखादं अक्षर जर आपण त्या ठिकाणी उच्चारलं तर आपण लिहून ठेवू शकतो अक्षर. बरोबर का. आपल्याला काही त्या ठिकाणी चिन्ह वगैरे आपण रस्ता क्रॉस करतो डावीकडे वळा उजवीकडे वळा असं आपल्याला त्या ठिकाणी संकेत मिळत असेल. बरोबर का. आपण ते चिन्हांकित लिहून ठेवू शकतो म्हणजे लिखाण करू शकतो. टंकलेखन सुद्धा आपण त्या ठिकाणी कृत्रिम पद्धतीने सांकेतिक पद्धतीने त्या ठिकाणी लिहितो. नकाशा पहा हा सुद्धा सांकेतिक प्रकारामध्ये येईल, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कर पल्लवी पहा नेत्र पल्लवी संकेताने वापरलेले रंग हे तुम्हाला विचारतील. कृत्रिमच्या संदर्भातील जे उदाहरण आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अक्षरे चिन्हे लिखाण टंकलेखन हे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेमध्ये येतात. आता पाहूया बघा वरील आपण याच्या संदर्भात जे पाहिलं होतं देवनागरीच्या संदर्भात तुम्हाला विचारतील फक्त मराठी भाषेला देवनागरी लिपी आहे का, तर नाही. मराठी भाषेला देवनागरी लिपी आहे, त्याचबरोबर गुजराती पाली बंगाली तसेच त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे हिंदी या भाषांना काय आहे सर देवनागरी लिपी आहे. देवनागरी लिपी आपण काय म्हणतो नगरात राहणाऱ्या देवांची लिपी त्याला आपण देवनागरी लिपी म्हणलेलो आहोत. बघा फोकस करायचे आहे तुम्हाला एकन एक मुद्दा या ठिकाणी व्यवस्थित समजेल. आता पहा सर हिंदी संस्कृत या भाषांची लिपी सुद्धा देवनागरी आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये अतिरिक्त मुद्दे तुम्हाला काय सांगता येईल तर बाळबोध लिपी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. धाव लिपी आपण कशाला म्हणणार आहोत. बरोबर का. ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असते पण त्याच्यामध्ये 3 अपवाद आहेत हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलो आहोत. च छ आणि झ हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला साधे प्रश्न विचारतील आता देवनागरी लिपीचं लिखाण कसं करतात. पहा एका सेकंदात आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. कशाच्या बाबतीत सर ही जी आपली देवनागरी लिपी आहे या लिपीचं लिखाण आपण काय करणार आहोत. कोणत्याही तुम्ही त्या ठिकाणी पृष्ठभागावर लिहा भिंतीवर लिहा कागदावर लिहा याच लिहिण्याची जी पद्धत आहे हिला आपण ह्या लिपीला डावीकडून काय करणार आहोत उजवीकडे लिहित जाणार आहोत. डावीकडून उजवीकडे ही लिपी आपण लिहित असतो हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर का. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. पहा देवनागरी लिपीच्या संदर्भात आपण सविस्तर या ठिकाणी पाहत आहोत. मराठी भाषेच्या संदर्भात या ठिकाणी आपण थोडं ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहूया. मराठीच्या बद्दल त्या ठिकाणी भूतकाळामध्ये काय काय घडलेलं आहे. पहा मराठी भाषेला प्राकृत म्हणतात. एक्झाम परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. पहा महारठी देशी बरोबर का. महारठी देशी मराठी ही वेगवेगळ्या काळातील आपल्या ह्या मराठी भाषेच्या संदर्भातली नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत.
बरं, आता मग लिपीचं त्या ठिकाणी आपण जतन कसं करू शकलो? लिपी आपण एका व्यक्तीकडून किंवा आतापर्यंत आपण परंपरागत काळानुरूप कशा प्रकारे आपण जतन केलं हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बाबांनो, लिपीच्या शोधाने हे आपलं काय झालेलं आहे, लेखन शक्य झालेलं आहे. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झालेले आहे हे तुम्हाला विचारतील, बरोबर का? तर तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी येणं अतिशय गरजेचं आहे. आता लिपीच्या संदर्भात समोरचं त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा पाहणार आहोत. पहा, आपण शिरोरेषा कशाला म्हणणार आहोत? बघा, शिरोरेषा, बघा एक नाव लिहितो मी या ठिकाणी. प्राध्यापक अरविंद मंगरुळकर, मंगरुळकर असं एक नाव लिहिलं. पण पहा, मी आता न कळता ह्या जो शब्द लिहिलेला आहे, ही जे नाव लिहिलेले आहे, याच्या डोक्यावर ही आडवी रेषा दिलेली आहे. बघा, या ठिकाणी मी विसरलो द्यायचं, या ठिकाणी काय देणार आहोत? अशी आडवी रेषा देणार आहोत. ह्याला आपण शिरोरेषा म्हणत असतो. शिर म्हणजे काय? डोके, मस्तक, कपाळ, आणि कपाळ म्हणजे ह्या शब्दाच्या डोक्यावर दिलेली रेषा, शिरोरेषा, त्याला आपण म्हणणार आहोत. पहा, आता मराठी भाषेचे पाणिनी कधी एक्झाम मध्ये आलं तर तुम्हाला त्या ठिकाणी चुकवायचं नाही आहे. मराठी भाषेचे पाणिनी आपण कोणाला म्हणणार आहोत? पहा, आपण अभ्यास करत असलो तर घरामध्ये कोणी मोठे वगैरे असतील तर आपण दादा मला पाणी दे असं जर म्हणलो तर मराठी भाषेचे पाणिनी दादा मला पाणी दे म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर हे काय आहेत? मराठी भाषेचे पाणिनी आहेत. अतिशय तुम्हाला ट्रिक्स पद्धतीने या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. मग मराठी भाषेचे त्या ठिकाणी शिवाजी कोणाला म्हणणार आहोत हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. उत्तर येत असेल तर पहा, मराठी भाषेचे शिवाजी. पहा, शिवाजी महाराज हे एक ऐतिहासिक पुरुष होते, म्हणजे त्यांचं इतिहास प्रेरणादायी आणि ज्वाज्वल्य होतं. तशाच प्रकारे विष्णू भगवान सुद्धा हे आपल्याला आराध्य आहेत. म्हणजे जसे शिवाजी महाराज आपल्याला आराध्य स्थानी आहेत तसे शिवाजी महाराज आपल्याला आराध्य स्थानी आहे. म्हणजे शिवाजी महाराज जसे आहेत आपल्याला त्यांची तुलना आपण भगवान विष्णू सोबत केलेली आहे. म्हणजे मराठी भाषेचे शिवाजी हे विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता पहा, मराठी भाषेचे जॉन्सन. पहा, तुम्हाला त्या ठिकाणी माहित असेल की एक त्या ठिकाणी जागतिक स्तरावरचा एक नृत्यक किंवा नर्तक होता, बरोबर का? जॉन्सन आपल्याला माहित आहे. आणि आपण त्या ठिकाणी जो आपल्याला मथुरेचा कान्हा किंवा कन्हैया आपला कृष्ण भगवान, त्यांना काय म्हणतो आपण? नटखट कान्हा म्हणतो. म्हणून हे जे जॉन्सन आहे नृत्य करणारे होते, आपले कृष्ण भगवान सुद्धा त्या ठिकाणी नृत्यक होते, म्हणजे एक प्रकारचे नटखट होते. म्हणजे जॉन्सन कोणाला म्हणणार आहोत? कृष्ण शास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे जॉन्सन आहे. आता पहा, थोडे इतिहासात जाऊया. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हा जो व्याकरणाचा पुस्तक आहे, इंग्रजी भाषेमधून कोणी लिहिलेला असेल? पहा, तुम्हाला उत्तर येत असेल तर सांगायचं आहे, बरोबर का? विल्यम कॅरी. काय म्हणणार आहोत आपण या ठिकाणी? स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी आपल्याला कॅरी करायचं आहे काय? आपलं इंग्रजी व्याकरण. जसं मराठा लँग्वेज इंग्रजी भाषेमध्ये यांनी लिहिलेले आहे. आता पुढच्या आपल्या मुद्द्याकडे वळूया. पहा, मराठी भाषेचे मूलभूत घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने पाहत असतो विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी. सहज म्हणजे काय? सहज शिक्षण प्रगतीचं लक्षण. हा सेशन तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता पहा, भाषेचे मूलभूत घटक याच्यामध्ये काय आहे? वर्ण, बरोबर का? मग वर्ण कसे म्हणतो, कोणाला म्हणतो? तोंडावाटे जे मूलध्वनी आपण बाहेर त्या ठिकाणी बोलतो, तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणणार आहोत? ह्याला वर्ण असे आपण म्हणणार आहोत, बरोबर का? ते केवळ ध्वनी असतात, ते आपण केवळ उच्चारत असतो, बरोबर का? केवळ ध्वनी असतात म्हणून त्यांना ध्वनी रूपे म्हणतात.
ध्वनी आपण असल्या कारणाने यांना आपण ध्वनी रूपे म्हणतो, बरोबर का? ह्यांना ध्वनीची प्रतीके, ध्वनी रूपे म्हणजे ध्वनीची प्रतीके. आता याच्याबद्दल वर्णाबद्दल अजून काय सांगता येईल पहा. पहा वर्णाच्या संदर्भात आपण या ठिकाणी पाहूया. वर्ण म्हणजे तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो. ते केवळ ध्वनी रूपे असतात, म्हणजे काय, त्यांना पूर्ण होण्यासाठी अक्षरांची गरज असते, बरोबर का? म्हणून आपण या ठिकाणी अक्षर याच्या संदर्भात पाहूया. अक्षर कशाला म्हणणार आहोत, बरोबर? जे कधीही नाश होत नाही, ज्यांचा नाश होणं म्हणजे अशक्य असते, म्हणजे क्षर म्हणजे नाश होणे, आणि कधीही नाश न होणारे अक्षर यांना आपण अक्षर असं म्हणणार आहोत, बरोबर का? मग याच्या संदर्भात आपण काय सांगू शकतो? पूर्ण उच्चारांच्या त्या ठिकाणी स्वर वर्णांना आपण अक्षर म्हणतो, बरोबर का? यांचा उच्चार कसा असतो तर पूर्ण उच्चार असतो, म्हणून यांना आपण काय त्या ठिकाणी अक्षर असं म्हणणार आहोत, बरोबर का? मग हे जे पूर्ण उच्चाराचे अक्षर असतात ते खूण म्हणजे चिन्हां रूपी आपण लिहून ठेवू शकतो, चिन्हांकित किंवा आपण सांकेतिक प्रकारे याची खूण लिहून ठेवू शकतो. कशाची? अक्षराची. हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. परंतु सर्वच त्या ठिकाणी वर्णांना आपण अक्षर म्हणू शकत नाही. पहा आता स्वर काय आहे सर, याच्याबद्दल आपण पाहूया. स्वर, आता तुम्हाला माहित आहे स्वर जे आपल्या तोंडावाटे सहज आपण वर्ण उच्चारला जातो, बरोबर का? सूर, पहा स्वर म्हणजे श्रू या शब्दापासून याला आपण याचे उगम झालेले आहे. श्रू म्हणजे काय? आपण जे उच्चारण करतो, बरोबर? श्रू म्हणजे उच्चारणे, उच्चारण करणे, याच्यापासून याची उगम आहे. कशाचं? स्वराचं. मग स्वर कितीतरी आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. पहा मूळ आपल्या बाराखडीमध्ये 12 स्वर, बरोबर का? अ आ ई. तर त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे दीर्घ स्वर कोणते आहे? ऐ ऐ, ओ औ हे दीर्घ स्वर आहे. पण प्रश्न तसा विचारत नाही विद्यार्थी मित्रांनो. मग प्रश्न विचारतात तरी कसा हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. बघा आपल्या या मराठी भाषेमध्ये नव्याने 2 कोणते स्वर समाविष्ट झालेले आहे हा प्रश्न तुम्हाला विचारतात. 2 नवीन स्वर कोणते आपल्या त्या ठिकाणी वर्णामध्ये बाराखडीमध्ये त्या ठिकाणी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर पहा ऍक्ट, ऍक्शन याच्यामधला आणि ऑस्ट्रेलिया, बरोबर का? ऑकलंड त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया, ऑलिम्पिक असं आपण म्हणू शकतो. हे इंग्रजीतील 2 स्वर आपल्या मराठी या वर्णामध्ये बाराखडीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत, बरोबर का? आता व्यंजन काय आहे सर? स्वरांच्या बद्दल तुम्हाला माहित आहे. आपलं ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि लोप पावत जाणारे जे आता लोप पावत आहेत म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर कोणते स्वर आहे? रू आणि लू हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर का? आता व्यंजनाच्या बाबतीत आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा सेशन आवडत असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ह्या चॅनलला त्या ठिकाणी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा आता पुढे पाहूया. अगदी आपण शेवटच्या मुद्द्याकडे आलेलो आहे. व्यंजन. पहा व्यंजनाच्या बाबतीत आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येईल? आता आपल्या बाराखडीमध्ये किती व्यंजन आहेत सर? तर तुम्हाला सांगता येणं गरजेचं. व्यंजने किती आहेत तर आपल्याला माहित आहे 34, बरोबर का? व्यंजनाच्या बाबतीत काय आपण सांगू शकतो तर ह्याला पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे, बरोबर सर? आपण ह्याला असं का बरं लिहितो तर हे अपूर्ण उच्चाराचे याचे उच्चार पूर्ण होण्यासाठी याच्यामध्ये स्वर मिसळणं गरजेचं आहे, म्हणजे स्वर मिसळणे गरजेचे आहे तर मात्र हे पूर्ण उच्चाराचे होते. मग कसे झाले सर हे पूर्ण उच्चाराचे? हा पाय दुमडून व्यंजन होता, याच्यामध्ये आपण अ स्वर ऍड केला आणि हा क अ चा काय झाला? क झालेला आहे. हा व्यंजन परिपूर्ण झालेला आहे. पहा सर ह्याला आपण पूर्ण व्यंजन का म्हणू शकत नाही? याच्यामध्ये आपल्याला
क मध्ये आपल्या ख मध्ये अस्वर उच्चार म्हणजे काय याच्यामध्ये मिसळावा लागेल तेव्हा तो पूर्ण उच्चाराचा ख होईल. अशा प्रकारे ह्या 34ही व्यंजनाच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. बरोबर का विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपल्या दुसऱ्या चॅनलवर पहा गणित बुद्धिमत्ता अतिशय आपण सोप्या ट्रिक्सने शिकवत असतो. चॅनलचे नाव तुम्ही त्या ठिकाणी नोंदवून घ्या, LC अकॅडमी. बरोबर का कशावर द्यायचे आहे तुम्हाला LC अकॅडमीवर सहज आणि सोपं पद्धतीने गणित बुद्धिमत्ता त्या चॅनलवर आपले सर शिकवत असतात. तर ह्या आजच्या सेशन मध्ये अपेक्षा बाळगतो की तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. या सेशन मध्ये एवढंच थांबूया इथेच. धन्यवाद.